शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत 1 तारखेचं वातावरण आहे. 1 तारखेला मध्यरात्री पावसाची शक्यता जोरदार असणार आहे. तर काही भागांमध्ये 2 तारखेला सुद्धा आपल्याला या ठिकाणी पहाटेच्या स्वरूपात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मग आपण या ठिकाणी आपण 1 जूनला संध्याकाळचं वातावरण बघणार आहोत आणि त्यानंतर पहाटेचं वातावरण बघणार आहोत 2 तारखेचं. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या ठिकाणी बऱ्याचशा भागात आपल्याला कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी 1 तारखेचं जर बघितलं तर काही भागांमध्ये आपल्याला नंदुरबार, मालेगाव, नाशिक, मुंबईसह पुण्याच्या काही भागांमध्ये आपल्याला वारे वाहताना दिसत आहे. तसंच मित्रांनो बीड, बार्शी, सोलापूर आहे, तसेच परभणी, नांदेड आहे. या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे बंद हवेचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मग आज संध्याकाळनंतर पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे या ठिकाणी आपण ही माहिती घेत आहोत. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. सुरुवातीला आपण पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी अंचलपूर आहे, अमरावती, मोरजरी, आष्टी या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. तर त्यामध्ये अंजनगावचा काही भाग या ठिकाणी आपल्याला वर्तवला जात आहे. चिखलदरा आहे, इथे सुद्धा आपल्याला पाऊस आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो या संपूर्ण भागात जो आहे हा पाऊस जो आहे तो हलक्या प्रमाणाचा आहे. तसंच इकडं जिंतूर आहे, हिंगोली आहे, पुसद आहे, उमरखेड आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची जी शक्यता आहे फक्त वातावरण होईल, परंतु पाऊस या ठिकाणी एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आणखी भाग बघू, नाशिकचा काही भाग आहे, संगमेरचा काही भाग आहे, अहिल्यानगरमध्ये पण बघू शकतो. तसंच पुण्याच्या काही भागात फक्त इथे वातावरण होईल, परंतु आणखी मोठा बदल या ठिकाणी आपल्याला मध्यरात्री होऊ शकतो का ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. कोल्हापूरमध्ये, सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीच्या काही भागात आणि सांगलीच्या काही भागात सुद्धा आपल्याला संध्याकाळनंतर या ठिकाणी वातावरण होणार आहे. परंतु पाऊस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगलीच्या काही भागात आणि कोल्हापूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला पाऊस पडण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जाणार आहे. तर तोच पाऊस आपल्याला पुढे आणखी मोठा होणार आहे. तर कोणकोणत्या भागात हा पाऊस आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करा. जर आपल्या तालुक्याची बातमी या ठिकाणी नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. कमेंटद्वारे आपण रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आपण बघू शकतो की आता अकोला आणि अमरावतीच्या काही भागात संध्याकाळनंतर जो रात्रीचा भाग आहे, रात्री 8, 9, 10च्या दरम्यान इथे पावसाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. तर त्यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो बोरगाव, मांजूचा काही भाग आहे, मूर्तिजापूर या ठिकाणी आपण बघू शकतो. अकोल्याचा काही भाग, अकोला आणि मूर्तिजापूरच्या या ठिकाणी, अकोला आणि अमरावतीच्या मध्य भागात पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर मंगळूरपीर तसेच दर्यापूर हा जो मधला भाग आहे, अकोला आणि मूर्तिजापूर, इथे आपल्याला पावसाची शक्यता थोडीशी जोरदार बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तो भाग आपण याच ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पाऊस कधी असणार आहे जळगावच्या भागात सुद्धा, आज 1 तारीख आहे. आज मध्यरात्री पावसाची शक्यता बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी चिखली, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी जालनामध्ये जर बघितलं तर देऊळगाव, राजा, सिंदखेडा या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. सम्राटनगर, राजुरा आहे या ठिकाणी, बऱ्याचशा भागात जाफराबाद आहे, इस्फुर्ले आहे या ठिकाणी बघू शकतो जोरदार पावसाची शक्यता. टेंभुर्णी आणि जाफराबादच्या काही भागात जर बघितलं तर इथे आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. वातावरण होणार आहे. हे जे वातावरण आहे रात्री 8, 9, 10च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे चिखली आहे, भोकरचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो. मेहकर आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता. लोणार, रिसोडच्या काही भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर इकडे पाचोरा आहे, जामनेरचा काही भाग आहे, बोदवडचा काही भाग, मलकापूर आहे, जळगाव, भुसावळ, या नावी, रावेर या ठिकाणी, यावलच्या काही भागात सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. बऱ्याचशापैकी या ठिकाणी आपल्याला वातावरण होणार आहे, परंतु पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आणखी भागात कोणकोणत्या भागात बदल आहेत या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत. आता या ठिकाणी आपण मध्यरात्रीचे बघितले तर पहाटेच्या स्वरूपात जर बघितलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात आपल्याला थोडासा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामध्ये कोणतं क्षेत्र असणार आहे तर गंगापूर भागात असणार आहे. तर वैजापूर आणि गंगापूर या ठिकाणी, तसंच धरण क्षेत्र, पैठणच्या भागात सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर सिटी भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बऱ्याचशा भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. चाळीसगावचा काही भाग जर घेतला तर चाळीसगावमध्ये सुद्धा पावसाची शक्यता. तर कन्नड या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर चाळीसगावच्या काही भागात जर बघितलं तर इथे फक्त वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी वर्तवली जात आहे. परंतु हा जो आपण बघू शकतो व्हिडिओ स्टॉप करून, हा जो भाग आहे या ठिकाणी संपूर्ण भागात आपल्याला वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्तवली जात आहे. बाकी भागांमध्ये जर बघितलं तर बाकी भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आणि बीड भागात जर बघितलं तर बीड भागामध्ये हे मध्यरात्रीचं वातावरण आहे. 2 तारखेची पहाट असणार आहे. तर शिरूर, कासारमध्ये, बीडमध्ये पाटोदाचा काही भाग आहे, तसेच या ठिकाणी वाढवणीचा काही
काही भाग आहे, केज आहे, अंबेजोगाई, पार्लीचा काही भाग या ठिकाणी, गंगाखेड आहे, परभणी आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता मध्यरात्री व पहाटेच्या स्वरूपात आपल्याला वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आणखी बदल या ठिकाणी बघूया कोणकोणत्या भागात आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण मध्यरात्री व पहाटेचं वातावरण बघत आहात. रात्रीचं हे वातावरण असणार आहे. वाऱ्याचं प्रमाण काही भागांमध्ये अति असू शकतं, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचं बघायला मिळू शकतं. तर आता या ठिकाणी आपण बघितलं मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता. तर 2 तारखेचा एक शॉर्टकट आढावा दिवसभराचा घेऊ. तर दिवसभरामध्ये जर बघितलं तर दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी 2 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. तसेच बार्शी, सोलापूरमध्ये जर बघितलं तर धाराशिव आणि बार्शीच्या काही भागात या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तसंच 2 तारखेला हिंगोली भागामध्ये जर बघितलं तर हिंगोलीच्या या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. करंजलचा काही भाग आहे, तसेच शेगावचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो. इथे आपल्याला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची वर्तवली जाणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला वादळी वारे बघायला मिळणार आहे. तर अमरावती आणि नागपूरच्या काही भागात जर बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला फक्त वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता कमी प्रमाणामध्ये आहे. त्याचप्रमाणे जळगावच्या काही भागात जर बघितलं तर जळगावमध्ये थोडासा पाऊस वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. तो म्हणजे फक्त चोपडा भागात यावल आणि नावीर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. चोपडामध्ये जर बघितलं मालापूरमध्ये बघू शकतो, वराडचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला हलक्या मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात हलका असेल तर काही भागात जोरदार असेल. चोपडामध्ये जर बघितलं तर तसेच मालापूरचा काही भाग आणि चोपडा या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तसंच आडवडचा काही भाग या ठिकाणी आहे. तर इथे मध्यम स्वरूपाच्या काही भागात आणि जोरदार स्वरूपाच्या काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच सोलापूर आणि धाराशिव, तसंच या ठिकाणी लातूरच्या काही भागात आणि बार्शीमध्ये जर बघितलं तर इथे फक्त वातावरण होईल. हे जे वातावरण आहे हे आपल्याला 2 तारखेची रात्री या ठिकाणी आपल्याला असं हे वातावरण बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जळगावमध्ये आणखी पाऊस वाढणार आहे. तर जळगावमध्ये आपल्याला 2 तारखेची मध्यरात्र या ठिकाणी जर बघितले तर चोपडा, यावल, नावीर, बुऱ्हाणपूर या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे भुसावळचा काही भाग आहे, जळगाव आहे, अंमळनेर आहे, परोला आहे, जामनेर आहे, बोदवडचा काही भाग मलकापूरमध्ये आपण बघू शकतो, जळगाव, जामोट आहे. इथे आपल्याला पावसाची शक्यता हलक्या प्रमाणामध्ये आहे. तसंच धुळे आणि पाचोऱ्याच्या काही भागात आणि चाळीसगावमध्ये जर बघितलं तर 2 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये ढगांचा या ठिकाणी विजांचा कडकडाट असेल, वाऱ्याचं प्रमाण असणार आहे, परंतु पाऊस जो आहे तो कमी प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे. काही भागात जोरदार असेल तर काही भागात कमी प्रमाणात या ठिकाणी बघायला मिळत आहे. तो जो चाळीसगावचा जो भाग आहे तो या ठिकाणी पाचोरा आणि चाळीसगाव, धुळे आणि चाळीसगाव हा मध्य भाग असणार आहे. तर तसेच कन्नड आणि चाळीसगावचा हा जो मध्य भाग आहे इथे पावसाची शक्यता एकदम कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे. काही भागात होणार पण नाही. असं या ठिकाणी आपण 1 तारीख आणि 2 तारखेचं वातावरण या ठिकाणी बघितलं. आणखी काही बदल या ठिकाणी होतो. एक आपण एक शॉर्टकट आढावा घेऊ. 2 तारखेची मध्यरात्र म्हणजे 3 तारखेचे पहाट जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जळगावच्या काही भागात आपण पाऊस बघितला तर नांदेड, परभणीच्या काही भागात सुद्धा आपल्याला वातावरण होणार आहे, परंतु पावसाची शक्यता कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. बाकी भागांमध्ये पाऊस नाही, परंतु पुढील जे वातावरण आहे 6, 7, 8, 9, 10 तारखेचं तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी अशाप्रमाणे हा जो पाऊस आहे तो आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर. धन्यवाद मित्रांनो. पुढील अपडेटमध्ये मोठी माहिती घेऊ.